माझे नाव अनुश्री पाठक आहे. आपला आजचा सब्जेक्ट आहे इथे हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स अप टू 300 CE. म्हणजे पूर्व इतिहास काळापासून आपण हा इतिहास बघत आहोत. आता आपण वैदिक काळापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता वैदिक काळ म्हणजे हा एकच समूह झाला का? वैदिक काळ, अख्खा वैदिक काळ काय एकच वैशिष्ट्य होते का त्याचे? तर असे नाही. वैदिक काळ आपण दोन हिस्स्यांमध्ये विभाजन करू शकतो. ते आहे प्रारंभिक वैदिक काळ आणि नंतरचे वैदिक काळ. ह्यांच्यामध्ये खूप शतकांचा फरक आहे, खूप बदल होतात, आर्थिक, व्यावसायिक बदल, कुठले आपल्याला पुरावे सापडतात, त्याच्यामुळे आपल्याला कळतं. हे आपण बघूया. आता प्रारंभिक वैदिक समाज हा कसा चालू झाला? आता लोक म्हणतात की आर्यन आले आणि मग त्यांनी त्यांची हडप्पाची संस्कृती बिघडवली आणि मग त्यांनी त्यांचा स्वतःचा समाज मांडला. पण हे खारिज केलेले आहे इतिहासकारांनी. असे काहीही घडलेले नाही आणि आर्यन हे एक संकल्पना आहे. हे असं काही झालं असावं, हे एक अनुमान आहे, हे इतिहास नाही आहे. त्याला आपण मिथ्य असं पण म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेदास आहेत. आपल्याला माहिती आहे वेद विद म्हणून येतं. विद म्हणजे नॉलेज. आता आपल्याला हे कळायचं आहे की वेदा हे तेव्हाच नाही लिहिले गेले. वेदांना आपण अपौरुषेय म्हणतो की ते भगवानांनी सांगितले आहे आणि माणसांनी लिहिलेले आहे. पण हे कधीही म्हणजे वैदिक काळात तरी हे लिहिले गेलेले नाही. हे खूप नंतरच्या काळात लिहिले गेलेत. म्हणून आपल्याला थोडं सांभाळून राहावं लागतं जेव्हा आपण हे पुरावे म्हणून जेव्हा त्यांचा यूज करतो. जरा कॉशियसली आपल्याला बघावं लागतं. इकडे जे म्हणलं आहे ते खरं आहे का? ते कसं म्हणलंय? ते का म्हणलं असावं? हे सगळं आपल्याला बघावं लागतं. आता प्रारंभिक वैदिक समाज किंवा प्रारंभिक वैदिक काळामध्ये आपल्याला पहिला ऋग्वेद दिसतो. ऋग्वेद हा सगळ्यात पहिला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण नंतरचा वैदिक काळ बघतो तेव्हा आपल्याला बाकीचे 3 वेद दिसतात. पण ऋग्वेदाची रचना म्हणजे ॲटलिस्ट मौखिक रचना ही कधी झाली तर ही प्रारंभिक वैदिक काळात झाली. ऋग्वेदिक ही संहिता आहे. हे चारही वेदा संहिता आहेत. तर ह्या संहितेत 10 पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तकाला आपण मंडल असे म्हणतो आणि त्याचे विभाजन केले आहेत 1028 स्तोत्रांमध्ये, ज्याला आपण सूक्त पण म्हणतो. पुस्तके 2 ते 7 ही सुरुवात जुनी मानली जातात आणि विशेषतः प्रारंभिक वैदिक टप्प्याशी संबंधित आहेत. तर कुठली प्रारंभिक वैदिक टप्प्याशी संबंधित आहेत? पुस्तके 2 ते 7. कवींच्या, कुटुंबांच्या किंवा कवींच्या कुळाच्या नावावरून त्या कौटुंबिक पुस्तके म्हणून संबोधले जातात. 1, 8, 9 आणि 10 ही पुस्तके नंतर जोडण्यात आली आहेत. आता 10वा मंडळ हा खूप इम्पॉर्टंट मंडळ आहे, हे आपण नंतर बघूयात. पण त्याच्यामध्ये आपल्याला पुरुषार्थासारखे कल्पना सापडतात. आता प्रारंभिक वैदिक समाजाची अर्थव्यवस्था कशी होती? तर ते खेडूत होते. गुरेढोरे पालन हा प्रमुख व्यावसायिक क्रियाकल्प आहे. खेडूत समाज कृषी उत्पादनापेक्षा त्यांच्या पशुसंपत्तीवर अधिक अवलंबून असतो. आता अशा ठिकाणी जिथं पशु खूप महत्वाचे आहेत, त्यात कुठला पशु सगळ्यात महत्वाचा असावा? तर आपल्या डोक्यात पहिले येतं गौ, बरोबर? कारण त्याचे खूप उपयोग असतात. तर इथे पण आपल्याला तेच दिसतं. पशुपालन ही काही पर्यावरणीय आणि काही प्रमाणात सांस्कृतिक मर्यादांमुळे मोठ्या प्रमाणात शेती शक्य नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांद्वारे अवलंबलेली निर्वाहाची रणनीती आहे. ऋग्वेदातील स्तोत्रे गुरांच्या महत्त्वाचे विस्तृत पुरावे देतात. त्यातील अनेक भाषिक भाव गाय किंवा गौ शी संबंधित आहेत.
हे संपत्ती आणि मूल्याचे मोजमापन होते. आता तुमच्याकडे किती गहू आहेत, किती गाय आहेत, याच्यावर डिपेंड करते की तुम्ही किती रिच आहात. आता जर आपल्याला बघायचंय समाजाकडे, तर समाजामध्ये काही रिच असतात, काही पुअर असतात. तर आपण हे कसं बघणार? प्रारंभिक वैदिक काळामध्ये कोणाकडे जास्त गायी आहेत, कोणाकडे कमी गायी आहेत, का गायी नाहीच आहेत आणि त्यांना दुसऱ्यांचे गायी घेऊन काही करावं लागत असेल तर त्यांच्यासाठी त्या गायींसाठी त्यांना लेबर म्हणून ठेवलं गेलं आहे का, हे सगळं आपल्याला बघायचंय. हे संपत्ती आणि मूल्याचे मोजमापन होते. अनेक गुरेढोरे असणाऱ्या श्रीमंत माणसाला गोमत असे म्हणतात. संघर्ष आणि लढ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आहेत. या संज्ञा काय आहेत? गविष्टी, गवसेन, गव्यत इत्यादी. म्हणजे काय? तर आज जसं आपण पैशांसाठी भांडतो, तसेच तेव्हा ते गायीसाठी भांडायचे. तर त्याच्यामुळे हे आपल्याला संज्ञा, जे नाव आहे ते दिसतात, जसं की गविष्टी, गवसेन, गव्यत इत्यादी. या अटी स्वतःच सूचित करतात की गुरे ताब्यात घेणे हे गटांमधील वादाचे केंद्र होते आणि त्यामुळे अधूनमधून आंतर आदिवासी मारामारी आणि वाद होतात. आपण इकडे आदिवासी का म्हणतोय? कारण ते पूर्णपणे विकसित नाहीत. आपण जर हडप्पाचे बघितलं असतो तर आपण माणसांबद्दल बोललो असतो. तर तेव्हा आपण आदिवासी बोलले असतो का त्या माणसांना? तेव्हा तर अर्बनायझेशन होतं, ट्रेड होतं, शहरीकरण होतं. मग तेव्हा ती लोकं आदिवासी नव्हती. बरोबर? त्या लोकांना एक सिटिझनशिप म्हणजे आज सारखी सिटिझनशिप नाही, पण एक सिटिझनशिपची भावना होती, एक कल्पना होती. आता असं ह्या लोकांना इकडे नाही आहेत. इकडे ह्यांची स्वतःची जमीन नाही आहे, अजून प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. तर हे आहेत आदिवासी, जे टोळ्या असतात त्यांच्यामध्ये हे लोक स्थित असतात. सो एक टोळी दुसऱ्या टोळ्याबरोबर जाऊन वाद घालते का? कारण गुरेढोरे, गाय ह्यांची त्यांना मालकी पाहिजे असते. गुरांसाठी छापे आणि सशस्त्र संघर्ष हे सामान्य होते. पण जर तुम्ही बघायला गेलं तर हे संघर्ष चकमक असायची. आता म्हणजे काय, जर तुम्ही नंतरच्या वैदिक काळाबद्दल बघायला गेलात तर त्या दृष्टीने तर ही चकमकच असायची. कारण तेव्हा तर खूप मोठे भांडणं व्हायचे, खूप मोठे वादविवाद व्हायचे, जे गौवरून नव्हते होत. राजा किंवा प्रमुखाला भूपती म्हणतात, जो गायींचे रक्षण करतो. कन्येला दुहितर म्हणतात, जी गायींचे दूध काढते. नात्यातील एकेकांना गोत्र असे लेबल दिले जाते. या सर्व संज्ञा गहूपासून बनलेल्या आहेत आणि असे सुचवतात की सामाजिक, धार्मिक आणि ऋग्वेदिक जीवनातील इतर सर्व महत्त्वाची क्षेत्रे गायींच्या संगोपनावर केंद्रित आहेत. चराचर जमीन, गायपेन, दूधजन्य पदार्थ आणि पाळीव प्राणी यांचे साहित्यिक संदर्भ बहुतेक स्तोत्रे आणि प्रार्थनांमध्ये आढळतात. असे दिसते की गायीला टोटेम प्राणी आणि पूजनीय वस्तू म्हणून पाहिले जात असे. हे आपण आजही पाहतो की आजही आपण गायींना पूजनीय मानतो, मोस्टली हिंदू धर्मामध्ये. गोत्र गोत्र ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन असावी किंवा नसावी, पण गोत्र म्हणजे काय? जर आता तुम्ही एक टोळी आहात आणि तुमच्याकडे 10 गहू आहेत, तर तुम्ही एका गोत्राचे झालात, 10 किंवा कुठले पण. तर जर तुमच्याकडे सगळ्यांकडे मिळून ती मालकी आहे त्या गायींची, तर ते तुमचं गोत्र झालं. आता तुम्ही एका गोत्रामध्ये लग्न नाही करू शकत. तुम्हाला गोत्राच्या बाहेर जाऊन लग्न करावं लागतं. तर आपण हे नंतरच्या काळामध्ये बघू की कसं हे वर्णाश्रम, वर्णधर्म ह्याच्यामध्ये पण त्याचा कसं समावेश आहे, तो कसं इन्फ्लुअन्स करतो वर्णधर्माला किंवा तो कसं ॲडिशन करतो वर्णधर्माला, हे आपण नंतर बघू.
पशुपालन तसेच स्थलांतरित शेतीचे पुरावे असे सूचित करतात की लोक एकतर भटके किंवा अर्ध भटके होते. आता स्थलांतरित शेती म्हणजे काय? शेती तर एकाच जागेवर करतात ना बसून. मग स्थलांतरित शेती काय? तर पहिलेची लोकं आणि आज पण जगात खूप ठिकाणी लोकं काय करतात, की जर कुठला जंगली प्रदेश आहे, जंगल असेल जिकडे, तर तिकडचे सगळे जे झाडं आहेत, वनस्पती आहेत, त्यांना ते आग लावतात आणि ते क्लिअर करतात. त्या लँडला आपण क्लिअर करतो. मग त्या लँडवर, त्या जमिनीवर आपण शेती करतो. आता आपली शेती झाली, पण त्या जमिनीची उपज पण आता कमी झाली आहे. तर मग आता त्या जमिनीची उपज पूर्णपणे जाण्यापेक्षा आपण ती जमीन सोडतो आणि पुढे जातो. मग काय होतं जेव्हा आपण पुढे जातो, मागच्या जमिनीमध्ये मग परत वनस्पती उगवते. मग असं करून काही वेस्ट नाही होत. आपले जे जमीन आहे ते कधी वेस्ट नाही होणार. सो त्याला म्हणतात स्थलांतरित शेती, की तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात-जात अशी शेती करत जातात. आणि ह्या शेतीमध्ये तुम्ही तुमचं सबसिस्टन्स किंवा तुमचं जेवण, खानपान वगैरे सगळं शेतीवर अवलंबून नाही राहू शकत. तुम्हाला शिकार करावा लागेल, गोष्टी गोळा कराव्या लागतील. कारण खूप कमी प्रमाणात, कमी छोट्या छोट्या प्रदेशात ही शेती होते. ठीक आहे? पशुपालन तसेच स्थलांतरित शेतीचे पुरावे असे सूचित करतात की लोक एकतर भटके किंवा अर्धभटके होते. ते त्यांच्या गुरांना चरण्यासाठी ठराविक काळासाठी त्यांच्या कळपांसह गावाबाहेर गेले. साहित्यिक आणि पुरातत्वीय स्तोत्र असे दर्शवतात की त्यांनी पूर्णपणे बैठे जीवन जगले नाही. जसे मी आता तुम्हाला सांगत होते की त्यांना प्रत्येक वेळेस मूव्ह ऑन करावं लागायचं, इकडे तिकडे जावं लागायचं. लोकसंख्येचे मोबाईल वर्णविश्व या शब्दात पाहिले जाते, ज्याने सेटलमेंट सूचित केले आहे. पुनर म्हणजे विश, उपविश आणि प्रविश हे प्रत्यय सतत वापरले जातात आणि त्यांच्याद्वारे सेटलमेंट्सचा अर्थ स्थायिक होणे, पुन्हा प्रवेश करणे किंवा परत येणे असा होतो. भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि पुनर्वितरण यांची समाजात महत्वाची आर्थिक भूमी होती. आदिवासी संघर्षामुळे पराभूत किंवा अधीनस्थ गटांद्वारे विजयी प्रमुखाला श्रद्धांजली आणि प्रेस्टेशन दिले जाते. प्रेस्टेशन म्हणजे आपल्या प्रॉफिटचा एक भाग, एक जसं आपण देवाला देतो, जसं आता जर तुम्हाला नफा झाला कुठल्या बिझनेसमध्ये तर तुम्ही त्याचा काही टक्का देवाला जाऊन देता, हिंदू धर्मात तरी. किंवा आपण तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतेय. तर त्याला प्रेस्टेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचं मराठी रूपांतर कधीच झालं नाहीये. बळी किंवा बली अदा करण्यात आले म्हणजे ट्रिब्यूट. तुम्ही जे त्या प्रमुखाला देतात. तुम्ही हारलात म्हणून तुमच्याजवळ जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून थोडासा शेअर जो तुम्ही त्या प्रमुखाला देता, ते प्रेस्टेशन, ते त्याला म्हणतात बाली. नंतर या शब्दाचा अर्थ देवांना अर्पण असा झाला. तो दावा करू शकेल असा कोणताही नियमित कर नव्हता किंवा जमिनीवर त्याचा कोणताही हक्क नव्हता. आपण ह्याबद्दल कोणाबद्दल बोलतोय? जो प्रमुख आहे, गटांचा प्रमुख आहे, तो असं नाही बोलू शकत की मी प्रमुख आहे म्हणून तुम्ही आता मला हे आणि हे द्यायचं आहे, हे प्रेस्टेशन द्यायचंय, हे बाली द्यायचंय, असा त्याच्याकडे हक्क नव्हता कधी प्रारंभिक वैदिक काळात. भाग वितरित झाल्यानंतर यशस्वी गुरांच्या छाप्यांमधून लुटीच्या काही भागाचा त्याला हक्क होता आणि त्याने स्पष्टपणे मोठ्या रकमेवर दावा केला. शुल्क म्हणजे एखाद्या वस्तूचे मूल्य किंवा मूल्य असा उल्लेखही आहे. विजयी जमातीच्या उर्वरित कुळांच्या युद्धात जिंकलेला लूट आणि लूटमध्ये वाटा होता.
प्रतिष्ठा संपादन करण्यासाठी प्रमुखाने समारंभाच्या प्रसंगी आपल्या कुळांना खायला दिले आणि भेटवस्तूही दिल्या. आता हे बघायचं खूप इम्पॉर्टंट आहे, की हे जेव्हा तुमची चालू आहे, लूट करताय तुम्ही, तुम्ही जिंकताय, तुम्ही कोणाकडून लूट घेताय, तर तो प्रमुख फक्त त्याच्याकडे नाही ठेवत आहे, तो प्रमुख आपल्या लोकांना पण देत आहे. शेअरिंग चालू आहे. अ, पण हे आपल्याला नंतरच्या वैदिक काळात दिसत नाही. वाटा होता. प्रतिष्ठा संपादन करण्यासाठी प्रमुखाने समारंभाच्या प्रसंगी आपल्या कुळांना खायला दिले आणि भेटवस्तू दिल्या. सुरुवातीच्या वैदिक समाजातील व्यापार आणि व्यापाराचे पुरावे अल्प आहेत. म्हणजे जास्त ट्रेड नव्हता, व्यापार नव्हता, त्यांचे कुठले रिलेशन्स नव्हते. जसं हरप्पाचे रिलेशन होते मेसोपोटामिया बरोबर, तसे आपल्याला इकडे काहीही दिसत नाही. जमीन मालकीवर आधारित खाजगी मालमत्ता ही संकल्पनाही नव्हती. म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीची संकल्पना जी आहे ती अजून आगमनात आलेली नाही. समाज. प्रारंभिक वैदिक समाज हा एक आदिवासी समाज होता, ज्यामध्ये नातेसंबंधांवर आधारित सामाजिक संबंध प्रबळ होते. समाज जातीनुसार विभागला गेला नाही आणि राजे, पुरोहित, कारागीर इत्यादी देखील कुळ नेटवर्कचा भाग होते. म्हणजे आपल्याला जास्त डिफरन्स नाही दिसत, की रिच असेल तर मग तो एका जागेवर बसणार, एका सिंहासनावर बसणार, आणि जे पुअर आहेत त्यांनी कुठेतरी वेगळ्याकडे बसावं, कुठेतरी वेगळ्याकडे स्थान घ्यावं, कुठेतरी वेगळ्याकडे सेटल व्हावं, असं आपल्याला दिसत नाही. आणि इकडे आपल्याला जाती प्रथाही दिसत नाही अजून. जमातीला जन असे संबोधले जात होते आणि ऋग्वेदात विविध जमातींचे अनेक संदर्भ सापडतात. आता हे जे जन आहे हे आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे, कारण हेच जन जेव्हा जमिनीवर आपला हक्क जतवतात ते होतं जनपद, आणि जनपद नंतर महाजनपद होतं, आणि हे इतिहासामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आंतर आदिवासी संघर्ष मुख्यत्वे गुरेढोरे आणि चोरीशी संबंधित वारांवर होत होते. ऋग्वेदात नमूद केलेल्या 10 राजांचे युद्ध हे त्याचे उदाहरण आहे. या लढाईत लढलेल्या काही जमातींचे नाव काय आहे? भरत, पुरुष, यदु, दृश्य, बुधवार आणि तुळसाज. टोळीचा प्रमुख राजा किंवा गोपती होता. तो युद्धातील लष्करी नेता आणि जमातीचा संरक्षक होता. त्याचे कार्यालय अनुवंशिकतेवर आधारित नव्हते, परंतु त्याची निवड कुळांमधून करण्यात आली होती. त्याचे कौशल्य सेटलमेंटचे रक्षण करणे आणि लूट जिंकणे यात होते. दोन्ही त्याच्या स्थितीसाठी महत्त्वपूर्ण होते. योद्धावर्ग राजन्य होता. अनेक कुळे किंवा विश एक टोळी तयार करीत असे. कुळे गावांमध्ये स्थायिक झालीत. मूळ सामाजिक एकेक म्हणून कुळ, कुटुंब आणि कुलप सर्वात ज्येष्ठ पुरुष सदस्य किंवा कुटुंबाचे प्रमुख सूचित होत असे. नात्यातील संबंधांवर आधारित तोडगे सुचवून अनेक कुलांनी ग्राम बनवले. म्हणजे अनेक कुल आले, एक टोळी आली, त्यांचे कुल झाले, कुल अजून वाढले, अनेक कुल झाले, कुलांचा एक ग्राम बनला. ग्राम म्हणजे गाव. समाज पितृसत्तक होती. मुलाचा जन्म ही लोकांची सामान्य इच्छा होती आणि विशेषतः त्याचे स्वागत होते, कारण विविध समारंभांमध्ये मुलाची उपस्थिती अधिकाधिक लक्षणीय होत गेली.
आता तुम्हाला लढायला, तुम्हाला जिंकायला, तुम्हाला काही चोरून आणायला, आता ह्या सगळ्यासाठी त्यांना असं वाटत होतं की मुलांची गरज आहे. मग जे विधी आहेत, यज्ञ आहेत, त्याच्यामध्ये बसण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की मुलांची गरज आहे. म्हणून त्यांना मुलगाच जन्माला पाहिजे. पुरुष सदस्यांना दिलेले महत्त्व स्तोत्रांमध्ये दिसून येते, जिथे पुत्राची इच्छा ही निरंतर प्रार्थना आहे. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या स्तरीकृत होता आणि श्रीमंत लोक रथ, गुरे इत्यादी बाळगतात आणि त्यांना उदार भेटवस्तू देतात असे संदर्भ आपल्याला आढळतात. कायदेशीर संस्था नव्हत्या. प्रथा हा कायदा होता आणि आदिवासी प्रमुख आणि पुजारी यांचे विवेक अंतिम होते. मात्र समाजातील ज्येष्ठांचेही म्हणणे होते असे दिसते. चोरी, विशेषतः गुरेढोरे चोरी हे सर्वात सामान्य गुन्हे होते. एका माणसाच्या हत्येचा बदला म्हणजे 100 गायी. राजकारण. युद्धांमुळे कार्यालयाला युद्धांमुळे राजाच्या कार्यालयाला महत्त्व प्राप्त झाले. आता इथे आपल्याला म्हणायचं काय आहे, की राजाची जी काय म्हणू शकतो आपण, जे रोल आहे, राजाचे जे रोल आहे आपल्या समाजात, ते खूप मोठे झाले, ते खूप महत्त्वाचे झाले. वरिष्ठ आणि कनिष्ठ वंशामधील विभागणी अधिक तीव्र झाली. हे राजकीय भेद कोणत्या वेळी स्पष्ट झाले हे सांगणे कठीण आहे. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ऋग्वेदाच्या 10व्या पुस्तकात उत्पत्ती चार वर्णांच्या उत्पत्तीचे पुरुष सूक्त स्तोत्र आहे आणि नंतरच्या वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला श्रेष्ठत्वाचे पुरावे सापडतात. म्हणजे आपल्याला इकडे वर्णधर्माची थोडी सुरुवात चालू झालेली दिसते. क्षत्रियाचा दर्जा धारण करणारे राजन्य गट स्वतःहून एक वेगळा वर्ण झाला. या घडामोडी इसवी सन 1000 BCE इथे झाला. याचा अर्थ आपल्याला या अभ्यासाच्या काळात समाज स्तब्ध होता असे नाही. किंबहुना ते हळूहळू बदलत होते, परंतु निश्चितपणे विकासाकडे नेत होते. नंतरच्या वैदिक टप्प्यात जटिल सामाजिक राजकीय रचनेचा रचना आपल्याला होत असे दिसते. आदिवासी संमेलन दिसते, गण, विधाता, सभा आणि समिती यांचा उल्लेख ऋग्वेदात आहे. सभा ही निवडक कुळ सदस्यांची परिषद असावी, तसा तो अन्याय होता. समितीमध्ये संपूर्ण वंशांचा समावेश होता. विधाता हा एक मेळावा होता ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच छाप्यामध्ये मिळवलेल्या लूटचे वाटप केले जात असे. या संमेलनांनी सरकार आणि प्रशासनाची कामे पार पाडली आणि कुळांमधून राजा निवडण्यातही त्यांचा सहभाग होता. अशा प्रकारे त्यांनी योद्धांची शक्ती आटोक्यात ठेवली. आता आपल्याला काही सभा दिसतात, म्हणजे त्याला आपण सभा म्हणतो आणि विधाता म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की ते राजाची निवड करत असे. म्हणून कोणीही उठून राजा बनत नसे किंवा राजाचा मुलगा राजा बनत नसे, तर ही लोक त्यांच्यावर निरीक्षण ठेवून होत होती. निवडण्यातही त्यांचा सहभाग होता. तर अशा प्रकारे त्यांनी योद्धांची शक्ती आटोक्यात ठेवली. धर्म. वैदिक लोकांच्या धार्मिक कल्पना ऋग्वेदातील स्तोत्रांमध्ये प्रतिबिंबित होतात. त्यांनी वारा, पाणी, पाऊस, मेघगर्जना, अग्नी इत्यादी त्यांच्या सभोवतालाच्या नैसर्गिक शक्तींचा आदर केला, ज्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नव्हते आणि मानवी स्वरूपात कल्पित देवत्वासह
देवत्वासह निसर्गात गुंतवले जे बहुतेक पुरुष होते. फार कमी स्त्री देवतांची पूजा केली जात असे. धर्म अशा प्रकारे पितृसत्ताक समाजात प्रतिबिंबित करतो आणि तो आदिम शत्रुवाद होता. इंद्र हा शक्तीचा देव होता, ज्याला शत्रूंचा नाश करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात असे. त्याला आपण पुरंदर असेही म्हणतो. पुरंदर म्हणजे जो शहरांचा नाश करतो, जो आपल्या दुश्मनांच्या शहरांचा नाश करतो. पूर म्हणजे शहर. पुरंदर. इंद्राच्या पुढे अग्नी. अग्नीचा देवता. लग्नासारख्या अनेक घरगुती विधींचे ते केंद्रस्थान होते. 5 घटकांपैकी सर्वात शुद्ध मानल्या गेलेल्या मानल्या गेलेल्या त्याला स्वर्ग आणि पृथ्वी म्हणजे देव आणि पुरुष यांच्यातील मध्यस्थ मानले गेले. आता त्यांना मध्यस्थ कसे मानले गेले? कारण जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा आपण अग्नी पेटवतो आणि त्यामध्ये आपण त्यांना फूल वाहतो किंवा काही पण जे आपल्याला व्हायचं असेल ते वाहतो. तर ते एक माध्यम बनते आपल्यापासून ते स्वर्गापर्यंत, देवांपर्यंत. वरुणाने पाण्याचे रूप धारण केले आणि तो विश्वाच्या नैसर्गिक व्यवस्थेचा धारक होता. यम हा मृत्यूचा देव होता आणि त्याला सुरुवातीच्या वैदिक धार्मिक श्रद्धेमध्ये महत्वाचे स्थान होते. इतर अनेक देव होते, उदाहरण सूर्य, सोम, सावित्री, रुद्र इत्यादी आणि गंधर्व, अप्सरा, मारुत, विश्वदेव यासारख्या खगोलीय प्राण्यांचे यजमान, ज्यांना प्रार्थनांमध्ये संबोधित केले जाते. वैदिक धर्म यज्ञप्रीत होता. यज्ञ यासाठी केले जात होते देवतांना आमंत्रण देणे आणि युद्धातील विजयासारखे वरदान मागणे, गुरेढोरे, पुत्र इत्यादी संपादन करणे. विधीमुळे या यज्ञाच्या विधीमुळे गणिताच्या ज्ञानातही वाढ झाला, विकास झाला. यज्ञ क्षेत्रातील विविध वस्तूंचे स्थान स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेले गणना करण्यासाठी प्राथमिक गणित आवश्यक होते. यज्ञवेदी बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या मातीच्या विटांची संख्या आणि आकार शोधण्यासाठी मूलभूत भूमिती आवश्यक होती. तसेच प्राण्यांच्या वारंवार बळी दिल्याने त्यांच्या शरीराचे जे कुठे काय ऑर्गन्स आहेत याचे आपल्याला ज्ञान होते. वैदिक लोकांसाठी जग एक विशाल वैश्विक यज्ञातून विकसित झाले आणि यज्ञाच्या योग्य कार्यप्रदर्शनाने ते राखले गेले. तर आपल्याला काय कळतं इकडून? यज्ञामधून त्यांचं जे मॅथ्सचं नॉलेज आहे, गणितचं जे नॉलेज आहे तेही आपल्याला वाढलेलं दिसतं. ते बळी द्यायचे प्राण्यांना ते उघडून चाकू मारून, खोलून, उघडून बघायचे. तर मग त्यांना त्यांची जी अॅनाटॉमी आहे, कुठे काय ऑर्गन्स आहेत, कुठे काय कसं वर्क करतं त्यांच्या शरीरामध्ये, हे त्यांना कळत गेले. धर्म हा जादुई विधी सूत्रांवर आधारित नव्हता, तर त्यांनी यज्ञ, भजन इत्यादीद्वारे देवाशी भेट संवाद साधण्यावर भर दिला होता. देवाची पूजा लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा इतर कोणत्याही अमूर्त तात्विक संकल्पनेसाठी केली जात नव्हती, परंतु भौतिक लाभ देण्यासाठी त्यांना आवाहन केले गेले होते. यज्ञ धर्म हा खेडूत लोकांचा धर्म आहे. खेडूत समाजात पशु बलिदान प्रचलित आहे, जेथे वृद्ध प्राणी जे यापुढे दूध किंवा मांस तयार करू शकत नाहीत किंवा प्रजननासाठी वापरले जाऊ शकत नाहीत, म्हणजे जे आता
आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्या मालकावरील भार कमी करण्यासाठी त्यांना मारले जात असे, त्यांना सॅक्रिफाईस केले जात असे, त्यांना देवांना वाहून दिले जात असे. तर हे कुठे शक्य होतं? हे शक्य होतं अशा संस्कृतीमध्ये जिथे लोक प्राण्यांना पाळायचे, जिथं जास्त शेती नव्हती, जिथं जास्त प्राण्यांना आपण पाळायचो. कारण जर प्राण्यांना आपण शेतीच्या मध्ये पाळत असो तर शेती नांगरण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करत असो, पण इकडे एकदा ते वृद्ध झाले तर त्यांची काहीच आपल्याला आर्थिक दृष्ट्या मदत होत नसे, मग आपण त्यांचा बलिदान देऊ शकत. नंतरचा वैदिक समाज. इथे आपण संपवला प्रारंभिक वैदिक समाज. आता आपण बघूया नंतरचा वैदिक समाज. अंदाजे 1000 BCE ते 600 BCE या काळात काही वैदिक जमाती सप्तसिंधू प्रदेशातून वरच्या गंगा खोऱ्यात आणि इतर लगतच्या प्रदेशात स्थलांतरित झाल्या होत्या. या बदलाच्या काळात त्यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक रचनेत अनेक बदल झाले. मी तुम्हाला हे सांगायचं विसरले, पण ऋग्वेदात आपण सप्तसिंधूबद्दल बघतो. सप्तसिंधूमध्ये जे स्थित होते जे लोक पहिले प्रारंभिक वैदिक काळात, आता ती नंतरच्या वैदिक काळात ते स्थलांतरित झाले आहेत गंगेकडे. लोह तंत्रज्ञान आणि त्याचा प्रभाव. नंतरचा वैदिक काळ पूर्णपणे कृषी प्रधान नव्हता किंवा तो लोह तंत्रज्ञानानेही प्रगत नव्हता. बिहारच्या समृद्ध लोखंडाच्या खाणींचे अजूनही शोषण झाले नव्हते आणि लोह वितळण्याचे तंत्रज्ञान आदिम होते. उत्खननात सापडलेल्या वस्तू म्हणजे लोखंडी टोकदार बाण, भाला इत्यादी म्हणजे शस्त्रे, ज्यात सर्वात जास्त संख्या अहिच्छत्र उत्खननात आढळते. उत्खननात विळा, कुदळ, कुऱ्हाडी क्वचितच सापडतात. जाखेरा येथून एक नांगरणी नोंदवली गेली आहे जी बहुधा या कालखंडाच्या शेवटची असावी. म्हणजे आता त्यांना कळालं की लोखंड काय आहे, पण ते लोखंडाचा एवढा वापर करत नव्हते की लोखंडामुळेच आता ते शेती नांगरू शकत असे किंवा लोखंडामुळे मग ते काय करायचं की जे लोखंड सापडले त्यांना ते वितळायचं वगैरे, जी त्यांची जी नॉलेज होती ती खूपच कमी होती, ती जास्त प्रोफेशनल नव्हती. मग ते काय करायचे, ते जेवढं लोखंड त्यांना जमते वितळण्यात तर ते त्याची शस्त्रे बनवायची. आणि ही शस्त्रे आता कशासाठी उपयोगात आणायची की आता प्रायव्हेट प्रॉपर्टीची संकल्पना आपल्याला पुढे दिसेल. तर त्या प्रॉपर्टीसाठी जी संघर्ष होतात, जी चकमक होतात, आता त्यासाठी हे आपल्याला लोखंड हे इम्पॉर्टंट दिसतं. अशा प्रकारे उत्खननातून असे दिसून येते की लोखंडाचा वापर शस्त्रे बनवण्यासाठी मर्यादित होता. इसवी सन पूर्व पहिल्या सहस्त्राब्दीच्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत लोखंडाचा कृषी तंत्रज्ञानावर प्रभाव पडला नाही. नंतरच्या वैदिक काळात वरचा दोआब मध्ये जंगले जाळून साफ केली जात होती. लोखंडी शस्त्रे आणि घोड्यांचे स्थानी लष्करी हालचालींना मदत केली जी या काळात मोठ्या प्रमाणावर होती. आता दोआब म्हणजे काय? दोआब म्हणजे जे दोन नदींच्या मध्ये जे स्थान आहे त्याला म्हणतात आपण दोआब. अर्थव्यवस्थेचे स्वरूप. नंतरच्या वैदिक कालखंडात शेतीची वाढ, गंगा यमुना दोआब आणि मध्य गंगा खोऱ्यातील सुपीक गाळाच्या जमिनीच्या विस्तीर्ण भूभागाच्या उपलब्धतेमुळे शक्य झाली. एक क्षेत्र जो BCE पहिली सहस्त्राब्दीमध्ये हळूहळू स्थायिक झाला होता. तथापि नंतरच्या वैदिक ग्रंथांमध्ये पशुपालनाचे निरंतर महत्त्व दिसून येते. पुरातत्व आणि साहित्यिक दोन्ही स्रोत
लोकांच्या मुख्य आहार म्हणून तांदूळाचा परिचय दस्तऐवजीकरण करतात. वैदिक ग्रंथांमध्ये व्रीही, तांदूळ आणि शाळीचा उल्लेख आहे. आता आपण जिथं गंगाच्या इकडे गेलोय, गोवामध्ये गेलोय, तर आता आपल्याला आपलं स्टेपल फूड काय दिसतंय? राईस, तांदूळ. हे सर्व तांदूळ सूचित करतात. असे दिसते की आता पीक घेतले जात होते आणि शेतात बार्ली आणि भात दोन्ही उगवले होते. या काळातील विस्तृत यज्ञ उदाहरण राजसूयमध्ये दूध, तूप आणि जनावरांसह धान्याच्या नैवेद्य समाविष्ट आहे. भौतिक लाभ मिळवण्यासाठी अर्थ भौतिक लाभ मिळवण्यासाठी अथर्ववेदात सांगितलेल्या 12 यज्ञांमध्ये ब्राह्मणांना गायी, वासरे, बैल, सोने, शिजवलेले तांदूळ, घरे आणि चांगली मशागत दान करण्याची शिफारस केली आहे. प्रसादाच्या वस्तू हे बैठी वस्ती आणि शेतीच्या वाढत्या महत्त्वाचे स्पष्ट संकेत आहेत. नंतरच्या वैदिक ग्रंथात नांगराला जोडलेल्या 8, 12 आणि अगदी 24 बैलांचाही उल्लेख आहे. जरी उल्लेखित बैलांची संख्या शक्यतो प्रतिकात्मक असली तरी संदर्भ सूचित करतो की या काळात नांगराची लागवड परिचित होती. विधींचे कार्य बदल. सुरुवातीच्या वैदिक समाजात संपूर्ण जमातीच्या कल्याणासाठी विधी केली जात होती. विधी अधिक क्लिष्ट झाले, जे वर्षानुवर्ष चालू राहू शकतात. अशा प्रकारे केवळ श्रीमंतच ते करू शकतात. सामूहिकतेची भावना कमी झाली. जसं मी तुम्हाला सांगत होते की जर प्रारंभिक वैदिक काळात ते सगळे मिळून एकत्र करायचे. राजा त्याच्या कुलांमधील लोकांना देवाण म्हणजे गिफ्ट पण द्यायचा. पण आता आपण असं बघतो की सामूहिकतेची भावना ही कमी झाली आहे. फक्त श्रीमंत लोकच यज्ञ करू शकत होते. उर्वरित जमातींवर नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी बलिदान केले गेले. यापुढे संपूर्ण जमातीला भेटवस्तू दिल्या जात नाहीत. त्याऐवजी प्रमुखाने त्याच्यासाठी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना भेटवस्तू दिल्या. विधी इतके क्लिष्ट होते की ते पार पाडण्यासाठी तज्ञ ब्राह्मणांची आवश्यकता होती. कारण असे मानले जात होते की चुकीच्या मंत्रांमुळे कलाकाराला आपत्ती येऊ शकते. यज्ञ करणाऱ्यांनी प्रमुखांना सुपरमानवी दर्जा देणे अपेक्षित होते. सुपरह्युमन दर्जा म्हणजे जो यज्ञ करतो आहे, जो प्रमुख आहे, तो काही खूपच चांगला आहे, खूपच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, सुपरह्युमन आहे, असे दर्जा त्याला देण्यात आले. याचा अर्थ ते इतर जमातींपेक्षा श्रेष्ठ होते. या सेवेसाठी प्रमुखाने आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा ब्राह्मण पुजाऱ्यांना दिला. अशा प्रकारे विधी हे प्रमुख आणि ब्राह्मणांचे भौतिक आणि आध्यात्मिक श्रेष्ठत्व सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रण बनले. आता इकडे जसं आपण पाहिलेलं की जे योद्धा होते ते जसं की क्षत्रिय धर्माकडे जात होते. आता आपल्याला इकडे दिसते जे पुरोहित होते, पुजारी होते, ते कसे ब्राह्मण धर्माकडे जाताना दिसतात, ब्राह्मण वर्णाकडे जाताना आपल्याला दिसतात. जमिनीचे उदयोन्मुख महत्व म्हणजे आता आपल्याला जमिनीचे जे महत्व वाढत जाते ते आपल्याला दिसते. कौटुंबिक मजुरी आणि घरातील नोकर व गुलामांच्या मदतीने जमीन मशागत केली जात. या काळात सुरुवातीला जमीन कुळाच्या मालकीची होती. जेव्हा कुळाची मालकी हळूहळू कौटुंबिक मालकीमध्ये बदलली, तेव्हा गृहपती संपत्तीचा माणूस बनला.
वैश्य जे मूळतः विषाचे होते, हे समाजातील उत्पादक वर्ग होते आणि ते अन्न उत्पादनात सक्रियपणे सहभागी न झालेल्या क्षत्रिय आणि ब्राह्मणांसाठी संपत्ती आणि उदरनिर्वाहाचे स्तोत्र बनले. वैश्यांना त्यांच्या भूमीचे रक्षण करण्याच्या बदलत्या क्षत्रियांना धर्म आणि नैतिक उन्नतीसाठी पुरोहितांना दान आणि दक्षिणा द्याव्या लागत. वैश्य घराच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेचा मुख आधार बनले. नॉन उत्पादक म्हणजे नॉन प्रोड्युसिंग वर्गासाठी प्रेस्टेशन आणि दानामुळे निर्वाह वस्तूंचा विस्तारण मदत झाले. जमीन विक्रीची कोणतीही संदर्भ आपल्याला सापडत नाही. इकडे जरीही मालकी बदलत असेल, कुळापासून ते कुटुंबापर्यंत जात असेल, तरीही कोणी एकमेकांना जमीन विकत नाही आहे. राजाची वैधता. अनुवंशिकता आणि आदिमत्वाच्या दृढपणे स्थापित केलेल्या तत्वांच्या अनुपस्थितीत या अधिकारावर ठाम राहण्यासाठी राज्यकर्त्यासाठी पवित्र संस्कार खूप महत्वाचे बनले. तर आता असे काही लॉ तर नव्हते की हाच राजा बनू शकतो, तोच राजा बनू शकतो, ह्यांनी हा युद्ध जिंकला तर हा राजा बनला. तर मग आता ते कसं राजा आपलं स्थापित करत की मीच राजा आहे, तर ते राजसूय अश्वमेध सारखे यज्ञ करत, कारण ह्या यज्ञांना सगळे मानायचे आणि जर कोणी हे यज्ञ पार पाडू शकत तर मग त्यांना राजा ते मानायचे. कारण हे खूप मोठे यज्ञ असावे. हे काही एका तासात, 2 तासात, एका दिवसात, 2 दिवसात संपणारे नव्हते. खूप मोठे एकदम कॉम्प्लेक्स असे यज्ञ होते. म्हणून राजसूय, अश्वमेध आणि वाजपेयी यासारखे विधिपूर्वक यज्ञ मोठ्या प्रमाणावर केले गेले. ऋग्वेदिक काळात अश्वमेध यज्ञ हा एक छोटासा प्रसंग होता, परंतु या काळात हे इतर क्षेत्रांना वश करण्यासाठी आणि परकीय भूमीवरील शासकांच्या ताब्यात वैध करण्यासाठी केले गेले. तर जे यज्ञ करायचे आणि जे घोडा असायचे त्या घोड्याला ते सोडून द्यायचे आणि जोपर्यंत तो घोडा जातोय, जिथपर्यंत तो घोडा जातोय तिथपर्यंत त्या राजाची प्रॉपर्टी असं मानलं जात असेल. इतर यज्ञांमध्ये राजकर्त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनांचा समावेश होता आणि तिन्ही तत्व राजाने त्याचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्य घोषित करण्यासाठी वापरलेल्या वैध पद्धती होत्या. उदाहरणतः राजसूय काळात यज्ञ कार्याला राजा म्हणून घोषित केले गेले. या काळात क्षत्रिय वंशाला एक विशिष्ट उच्च दर्जा प्राप्त झाला. त्याचे कारण म्हणजे प्रादेशिक अस्मितेची संकल्पना आणि आता प्रस्थापित झाली होती. प्रादेशिक अस्मितेची संकल्पना, प्रायव्हेट प्रॉपर्टी ही माझी प्रॉपर्टी आहे, ही जी संकल्पना आहे ही प्रस्थापित झाली होती. अशा प्रकारे प्रदेश हा शासकाचा राज्य करण्याच्या सामर्थ्याचे भौतिक प्रकटीकरण बनला. आदिवासी संघर्ष. मारामारी यापुढे फक्त गुरेढोरांवरच्या चकमकी नव्हत्या. आता मिळवणे हा या वादांमधील प्रॉपर्टी मिळवणे हा या वादांमधील एक महत्वाचा घटक होता. प्रदेश वाढवण्याची गरज जमातींमधील लोकसंख्येच्या वाढीशी जोडला जाऊ शकतो. लोखंडी शस्त्रे आणि घोड्यांनी चालवलेले हलके चाकांचे रथ यामुळे सैनिकांची कार्यक्षमता वाढली. तर त्यांना का जास्त प्रॉपर्टी पाहिजे? कारण लोकसंख्या, पॉप्युलेशन जास्त वाढली म्हणून. आणि लोखंडी जे शस्त्र होते, जे रथ होते, ते त्यांनी त्याला हेल्प केली की जास्त जमीन मिळवून घेणे, जास्त संघर्ष करणे.
पुजारी. राजन राजन्य क्षत्रियांच्या महत्वाच्या वाढीसह ब्राह्मण देखील महत्वाचे बनले, कारण त्यांनी अभिषेक कर्मकांडातून शासकाचे पद वैध केले. अशा प्रसंगी दान आणि दक्षिणेद्वारे संपत्तीचे पुनर्वितरण प्रामुख्याने क्षत्रिय यजमानापासून ब्राह्मण पुरोहितांपर्यंत होते. विस्तृत अभिषेक विधी सूचित करतात की सुरुवातीला राजाची शक्ती इतकी सुरक्षित नव्हती आणि म्हणूनच त्याला त्याच्या राज्य करण्याच्या क्षमतेचा पुरावा द्यावा लागला. नंतरच्या काळात कार्य करणाऱ्या पुजाऱ्यांचा दर्जा देवांच्या बरोबरचा झाला. असे वाटले की देवांना यज्ञांनी प्रायश्चित्त करावे लागले आणि कार्य करणाऱ्या ब्राह्मणांना दानाने तृप्त व्हावे लागले. अशा प्रकारे या दोन उच्च दर्जाच्या गटांमध्ये पुनर्वितरणाचा मार्ग होता आणि राजकीय वर्चस्व हळूहळू क्षत्रियांचे क्षेत्र बनत होते. समाज. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही समाजाचे अवयव आहेत असे एका स्तोत्राने प्रक्षेपित केले. मात्र या अवयवांना अवयवान या ऑर्गन्समध्ये समान दर्जा नव्हता. ब्राह्मणाची तुलना डोक्याशी तर शूद्रांची तुलना पायाशी केली गेली. सामाजिक जीवनात ब्राह्मणांचा सर्वोच्च वर्ण मानले जात होते, कारण असे मानले जात होते की समाज केवळ ब्राह्मणांच्या मदतीने देवांशी संवाद करू शकतो. दुसरीकडे शूद्रांनी क्षुल्लक कामे केली आणि युद्धात पकडलेल्या गुलामांचा समावेश केला. नंतरच्या वैदिक समाजात वर्णधर्म प्रणाली योग्यरित्या विकसित झाली नाही. म्हणजे आपण जे पिरियड बघतो ह्या समाजात जी वर्णधर्म प्रणाली आहे ती पूर्णपणे विकसित नाही झाली आहे, पण हे त्याचं स्टार्टिंग आहे. सामाजिक गटांची विभागणी केवळ व्यवसायावर आधारित होती आणि समाज अजूनही लवचिक होता, जिथे एखाद्याचा व्यवसाय जन्मावर अवलंबून नव्हता. वंशाची शुद्धता राखण्यासाठी कठोर विवाह नियमांद्वारे आदिवासी एंडोगॅमीचा उद्देश होता. आता एंडोगॅमी आणि एक्झोगॅमी हे दोन शब्द आहेत. एंडोगॅमी म्हणजे तुम्ही गावातल्या गावातच लग्न करणार. तुम्ही एका गावातली मुलगी आणि दुसऱ्या गावातला मुलगा असं नाही करणार. गावातल्या गावातच तुम्ही लग्न करणार. पण जेव्हा तुम्ही गावातल्या गावात लग्न करता आहे तेव्हा तुम्ही सेम गोत्राच्या मुलगा मुलीचं लग्न करणार नाही. त्याला म्हणतात एक्झोगॅमी. तसेच समाजातील क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या वाढत्या महत्वामुळे बाकीच्यांच्या तुलनेत त्यांचे अन्याय श्रेष्ठ दर्जा राखणे अत्यावश्यक बनले. नंतरच्या वैदिक काळात मात्र वर्ण ही संकल्पना प्राथमिक स्वरूपाची होती. अस्पृश्यताची कल्पना उदाहरणतः अनुपस्थित होती, कारण वर्णधर्म जाती जी प्रणाली आहे ती पूर्णपणे प्रस्थापित नव्हती झाली. गोत्रसंस्था या काळात प्रकट झाली. आदिवासी आंतरविवाह विरुद्ध लोक गोत्र बहिर्विवाह करत होते. गोत्र म्हणजे सामान्य पूर्वजांचे वंशज आणि त्याच गोत्रातील जोडप्यांमध्ये विवाह होऊ शकत नाही. जीवनाचे 3 टप्पे होत असे. 3 आश्रम म्हणजे जीवनाचे टप्पे: ब्रह्मचार्य, गृहस्थ आणि वनप्रस्थ. गृहस्थ जीवनातून आंशिक निवृत्तीद्वारे प्रस्तुत केले गेले होते. असे दिसते की उपनिषदे लिहिलेल्या
लिहिल्या जाईपर्यंत चौथा म्हणजे संन्यास आश्रम हा आपल्याला दिसत नाही. म्हणजे इकडे जरीही वर्णधर्म आपल्याला दिसतोय, वर्णधर्म आश्रम दिसतोय आपल्याला इकडे, पण इकडे वर्ण धर्म प्रणाली पूर्णपणे विकसित नाही झाली आहे आणि इकडे आपल्याला फक्त 3च आश्रम दिसतात. आश्रम म्हणजे स्टेज ऑफ लाईफ. धर्म या काळातील ग्रंथ दोन भिन्न धार्मिक परंपरा दर्शवतात. सामवेद, यजुर्वेद आणि ब्राह्मणांमध्ये दस्तावेजीकरण केलेले वैदिक धर्म आणि गैर वैदिक किंवा कदाचित अथर्ववेदामध्ये विस्तृतपणे दस्तावेज केलेले लोक परंपरा. इथे जे आपण ब्राह्मण म्हणलं गेले ते साहित्य आहे. ब्राह्मणाज असे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर सामवेद, यजुर्वेद आणि ह्या ब्राह्मणांमध्ये आपल्याला वैदिक धर्म दिसतो आणि अथर्ववेदात आपल्याला लोकपरंपरा दिसतात. दोन प्रमुख प्रारंभिक वैदिक देव इंद्र आणि अग्नी यांचे महत्व गमावले. प्रजापती, निर्माते महत्वाचे ठरले. ही घटना आताच्या महत्व देखील दर्शवते, कारण कृषी गटांमध्ये निर्मिती मिथक महत्वाच्या आहेत. कृषी गटामध्ये निर्मिती मिथक महत्वाच्या आहेत. रुद्र ऋग्वेदातील एक लहान देवता आता महत्वाचा बनला आणि विष्णूची कल्पना विश्वाचा निर्माता आणि संरक्षक म्हणून झाली. पूर्वीच्या काळात गुरांचे रक्षण करणारे कुषण आता शूद्रांचा देव बनला. देवतांची बदलती स्थिती ही जमातींच्या स्वभावातील बदलाचे सूचक आहे. खेडूत गटांपासून ते बैठी कृषी गटांपर्यंत हे आपल्याला चेंजेस दिसतात. नैसर्गिक नैसर्गिक घटनांचे प्रतिनिधित्व करणारे प्रारंभिक वैदिक देव हळूहळू टाकून दिले गेले आणि दैवी प्रणाली म्हणून नैसर्गिक घटकांचे अवतार अतिशय गुंतागुंतीचे झाले. नंतरच्या वैदिक काळातील स्तोत्रांमध्ये विशिष्ट देवांचे प्रतिनिधित्व करणारे नैसर्गिक घटक शोधणे आता सोपे नव्हते. लोकपरंपरा अथर्ववेदातील मजकूर वैदिक यज्ञ धर्मांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे आणि तो जादूशी संबंधित आहे. या वेदातील सामग्री मानवीय जीवनाच्या विविध पैलूंचा समावेश करतो. स्तोत्रे हाताळतात कुठले कुठले बरं? रोगांवर उपचार, आरोग्यासाठी प्रार्थना, घर आणि मुलांच्या समृद्धीसाठी आकर्षण, गुरेढोरे आणि शेते, सुसंवाद निर्माण करण्यासाठी आकर्षण, प्रेम आणि लग्नाशी संबंधित आकर्षण किंवा उलट शत्रुत्व आणि मत्सर इत्यादी. तर त्याच्यामध्ये कशासाठी प्रार्थना करायची हे सगळं लिहिलं आहे. ती प्रार्थना कशी करायची ही विधीही लिहिली आहे. जर तुम्हाला घर पाहिजे, मूल बाळ पाहिजे, तर तुम्ही कुठली प्रार्थना कशी करावी हे सगळं लिहिलंय आणि त्याला जादू असे संबोधले गेले आहे. उपनिषद या कालखंडाच्या अखेरीस पुरोहितांच्या वर्चस्वाच्या विरोधात आणि यज्ञांमध्ये गुंतागुंतीच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आल्याने उपनिषदांमध्ये प्रतिपादित केलेले तात्विक सिद्धांतांची निर्मिती झाली. या ग्रंथांनी आत्म्याच्या ज्ञानावर भर दिला आहे, कारण त्यासह कर्मकांडाच्या पद्धती आणि फालतू खर्चाचा विरोध केला आहे. अशा प्रकारे धर्माच्या भौतिकवादी पैलू टाकून दिल्या गेल्या आणि तो तत्वज्ञानाचा क्षेत्र उभा केला गेला. उपनिषदांनी आत्म्याच्या परिवर्तनहीनता आणि अविनाशीपणावर जोर दिला होता, जे एक प्रकारे जनपद आणि महाजनपदे
म्हणजेच प्रजासत्ताक आणि राजेशाही उदयास येत असताना स्थिरता आणि एकमेकतेच्या गरजेवर जोर देत होते, युनिटीच्या गरजेवर देत होते. आता आपल्याला दिसते की आपल्याला एवढे सगळे डिफरन्सेस दिसले आहेत प्रारंभिक वैदिक काळात आणि नंतरच्या वैदिक काळात. आता नंतरच्या वैदिक काळात तुम्हाला दिसते की प्रायव्हेट प्रॉपर्टीचा उदय होतोय. लोकांना प्रॉपर्टी पाहिजे, टेरिटरी पाहिजे, जमीन पाहिजे. आता त्या जमिनीची त्यांची मालकी होत होती. गृहपती जे कौटुंबिक मालकी आहे, तर गृहपतीकडे त्याची मालकी असावी. आता असं करत करत आपल्याला दिसते की जनपद तयार होतात. जिकडे जन राहतात त्याला आपण म्हणतो जनपद, बरोबर. आणि हेच जनपद पुढे जाऊन बनतात महाजनपद. महाजनपद म्हणजे खूप मोठे एम्पायर्स क्रिएट होतात नंतर. तेच आहे महाजनपद. बौद्धिक स्रोतांमधून आपल्याला हे कळते की त्याचे 16 महाजनपद होती. त्या महाजनपदांची नावे इकडे आहेत: काशी, कुरु, कोसल, पांचाल, अंग, मच्छ, मगध, सूरसेन, वज्जी, असाक, मल्ला, अवंती, चेडी, गांधार, वत्स, कंबोज. यापैकी काही जे आहेत महाजनपद ते नंतर एकत्र झालीत म्हणजे ते त्यांनी जिंकले. जे राजा होते जसं अजातशत्रूने अवंती किंवा वज्जी, काशी इकडे सगळे प्रहार करून ते जिंकले. तसं ते एकत्र पण आलेले आपल्याला नंतर दिसतात. बौद्ध स्त्रोत ज्या काळात बुद्ध राहत होते त्या काळात 16 महाजनपदांच्या उपस्थितीचा संदर्भ देतात. बौद्ध ग्रंथांमध्ये बुद्धाचे संदर्भ दिलेले असताना महाजनपद आणि त्यांचे प्रमुख वसाहतींचा वारंवार उल्लेख आढळतो, म्हणजे कॅपिटल सिटीजचा उल्लेख आढळतो. त्यांच्या आयुष्याच्या अचूक तारखा अजूनही इतिहासकारांमध्ये विवादित आहेत. तथापि सामान्यतः असे मानले जाते की त्यांचे जीवन 6व्या आणि 5व्या शतकातील दोन्ही भागांमध्ये पसरलेले आहे आणि त्यांच्या जीवनाचा संदर्भ देणारे बौद्ध ग्रंथ या काळातील समाज प्रतिबिंबित करण्यासाठी घेतले आहेत. महाजनपदांची यादी महाजनपदांची यादी मजकुरानुसार बदलते. तथापि या खांद्या खाद्यांच्या अभ्यास करून भारतातील विविध क्षेत्रातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितींची आपल्याला योग्य कल्पना येऊ शकते. या महाजनपदातील हजारो गावे आणि काही शहरांचे समूह प्रतिनिधित्व केले गेलेले त्या बुक्समध्येही आपल्याला दिसते. ते उत्तर पश्चिम पाकिस्तानापासून पूर्व बिहारपर्यंत आणि हिमालयाच्या अवस्थेतील प्रदेशांपासून दक्षिणेकडील गोदावरी नदीपर्यंत विस्तारले होते. अंगुत्तर निकाय हा बौद्ध ग्रंथ जो सुत्त पिटकाचा एक भाग आहे, बुद्धाच्या काळातील 16 महाजनपदांची खाली यादी देतो. ही यादी आपण पाहिली आहे. आता जेव्हा हे महाजनपद ग्रो होत आहेत आणि आपण पाहिलं की बुद्धांचाही काळ होता तेव्हा, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे पाहूयात की बुद्ध धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, अजीविका हे सगळे कसे यांची सगळ्यांची कशी उत्पत्ती झाली, त्यांच्यामध्ये काय काय बोलले गेले, ते का प्रसारित झाले, ते का प्रचलित झाले, हे सगळं आपण बघू. आणि त्याच्यानंतर हे जे महाजनपद आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट महाजनपद म्हणजे मगध. तर त्या मगधचं पण आपण इतिहास बघू.